नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी या विषयातील पहिला घटक बघणार आहोत. तो म्हणजे वर्णमाला. ही वर्णमाला 2022 या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली आहे. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 3 महत्त्वाचे घटक आहेत. ते 3 महत्त्वाचे घटक कोणते? तर पहिला घटक आहे स्वर, पहिला घटक आहे स्वर, दुसरा घटक आहे स्वरादी, तिसरा घटक आहे व्यंजन. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. त्याच्यातील 2 स्वर ॲ आणि अ हे 2 स्वर आपण इंग्रजी वर्णमालेतनं घेतलेले आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला, की आपल्या वर्णमालेमध्ये जे 2 स्वर असे आहेत, की ते आपण इंग्रजी वर्णमालेतून घेतलेले आहेत. तर ते 2 स्वर कोणते आहेत? तर ते 2 स्वर आहेत ॲ आणि अ. त्याच्यानंतर आपण बघूया स्वरादी. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 2 स्वरादी आहेत. पहिला स्वरादी आहे अनुस्वार आणि दुसरा स्वर आहे तो म्हणजे सॉरी दुसरा जो स्वरादी आहे तो म्हणजे विसर्ग. महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये म्हणजे टी-ई-टी एक्झाममध्ये 2021 साली एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न असा विचारला होता, आपल्या वर्णमालेमध्ये अ आणि आ यांना काय म्हटले जाते? यांना काय म्हटले जाते? तर यांना स्वरादी असे म्हटले जाते. त्याच्यानंतरचा घटक आपण बघणार आहोत व्यंजने. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. काही पुस्तकामध्ये ती व्यंजनांची संख्या 42 दाखवलेली आहे. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संख्या 34 एवढी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यंजने ही एकूण 34च आहेत, हेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण काही बेसिक गोष्टी बघणार आहोत. नंतर जाण्यापूर्वी आपण काही बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण वाक्य यापासून. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. हे आपण उदाहरणासहित समजून घेऊया. हे एक वाक्य आहे, मुलांनी खरे बोलावे. हे एक अर्थपूर्ण वाक्य आहे. हे वाक्य कशामुळे बनतं? तर ते शब्दांमुळे बनतं. त्या वाक्यामध्ये एकूण 3 शब्द आहेत. मुलांनी खरे बोलावे हे एकूण 3 शब्द आहेत. शब्दांनाच आपण पदे असे म्हणतो. शब्दांचा उच्चार करताना आपल्याला असं जाणवतं, की याच्यामध्ये काही आणखी गोष्टी असल्या पाहिजे. उदाहरणार्थ मुलांनी हा शब्दाचा उच्चार करताना आपल्याला मु, ला, नी हे 3 अक्षरे दिसतात. त्यांना आपण ध्वनी ध्वनिचिन्हे असे पण म्हणतो. परंतु मु हा ध्वनी जरी असला तरी तो मूल ध्वनी नाही. तर मूचा उच्चार जो आहे तो म आणि उ असा होतो. म आणि उ यांना आपण मूल ध्वनी किंवा वर्ण असेही म्हणतो. पुढचा जो टॉपिक बघणार आहे तो म्हणजे स्वरांचे प्रकार. स्वरांचे एकूण 3 प्रकार पडतात. ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर. दुसरा जो प्रकार आहे तो संयुक्त स्वर आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सजातीय स्वर व विजातीय स्वर. हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावरती वारंवार परीक्षा परिषदेने क्वेश्चन विचारलेले आहेत. सर्वात जास्त क्वेश्चन संयुक्त स्वरावरती विचारलेले आहेत. सजातीय विजातीय स्वरावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. ह्रस्व स्वर व दीर्घ स्वरावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि 2025 साली संयुक्त स्वरावरती क्वेश्चन विचारला होता. 2024 साली याच्यावरच विचारलेला होता. दोन्ही वेळेस संयुक्त स्वरावरती क्वेश्चन विचारलेला आहे. 2024 ला पण आणि 2025 ला पण. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एकदम सोपं टॉपिक आहे. समजून घ्या. तुमचा 1 मार्क फिक्स होऊन जाईल. ओके. ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर. सुरुवातीला आपण ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर बघूया. ह्रस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो त्या स्वरांना आपण काय म्हणतो? ह्रस्व स्वर म्हणतो. दीर्घ स्वर म्हणजे काय? ह्रस्व स्वराच्या उलट. म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो त्या स्वरांना आपण काय म्हणतो? दीर्घ स्वर म्हणतो. आपल्याकडे एकूण किती स्वर आहेत? तर 14 स्वर आहेत. त्याच्यातले 2 स्वर कोणते? ॲ आणि ऑ हे इंग्रजी वर्णमालेतून आपण घेतलेले आहेत. राहिलेले किती मग? तर 12. तर 12 मध्ये ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे आपल्याला ओळखायचे आहेत. तर आपण ते बघूया. ह्रस्व स्वर किती आहे? तर ह्रस्व स्वर कोणते आहेत?
अ, इ, उ, ऋ, लू. हे काय आहेत? तर ऱ्हस्व स्वर आहेत. त्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो. दीर्घ स्वर कोणते आहेत? तर आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ. याच्यामध्ये ए, ऐ, ओ, औ हे काय आहे? संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वरांचा दीर्घ स्वरांमध्ये सुद्धा उल्लेख आहे. आता दुसरा टॉपिक आपण बघूया. दुसरा टाइप बघूया. तो म्हणजे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कोणते आहेत? हे ह्रस्व स्वर. अ, इ, उ, ऋ, ऋ. त्याच्यानंतर दीर्घ स्वर कोणते आहेत? आ, इ, उ, ए, ऐ, ओ, ओ, औ, औ, औ. तर संयुक्त स्वर कोणते आहेत? तर संयुक्त स्वर आहेत ए, ऐ, ओ, औ. संयुक्त स्वर म्हणजे काय? ज्यावेळेस दोन स्वर एकत्र येतात, त्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ज्यावेळेस दोन स्वर एकत्र येऊन एखादा स्वर तयार होतो, त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर म्हणतात. तर एक आहे, हा एक संयुक्त स्वर आहे. तो कशापासून तयार होतो? तर तो दोन स्वरांपासून तयार होतो. कोणते दोन स्वर? अ आणि ई किंवा पहिला ई किंवा दुसरा ई. जर अ आणि पहिला ई किंवा दुसरा ई जर एकत्र आले, तर त्याच्यापासून आपल्याला ए हा संयुक्त स्वर तयार होतो. तसेच एच्या बाबतीत ऐच्या बाबतीत बघू. ऐ कसा तयार होतो? तर आ आणि पहिला ई किंवा दुसरा ई जर एकत्र आले, तर ऐ नावाचा संयुक्त स्वर तयार होतो. औ ओ कसा तयार होतो? तर अ प्लस पहिला उ किंवा दुसरा उ जर एकत्र आले, तर हा ओ हा संयुक्त स्वर तयार होतो. औ कधी तयार होतो? तर आ प्लस ई पहिला ई किंवा दुसरा ई जर एकत्र आले, तर औ हा संयुक्त स्वर तयार होतो. संयुक्त स्वर जास्त लक्षात ठेवा, कारण तो प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये दिसतो आणि ते चारच ए, ऐ, ओ, औ. त्याच्यानंतर तिसरा टाइप आहे तो म्हणजे सजातीय स्वर व विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानापासून निर्माण होणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. व विजातीय स्वर कशाला म्हणतात? तर विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चार स्थानापासून तयार होणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. ते आता आपण उदाहरणार्थ बघून घेऊ. अ आणि आ यांचा उच्चार एकाच उच्चार स्थानापासून होतो. ई, पहिला ई, दुसरा ई एकाच उच्चार स्थानापासून त्याचा उच्चार होतो. त्याच्यानंतर उ आणि उ, पहिला उ आणि दुसरा उ यांचा उच्चार सुद्धा एकाच उच्चार स्थानापासून होतो. परंतु विजातीय स्वरांचं तसं नाही. विजातीय स्वरांचा उच्चार हा भिन्न उच्चार स्थानापासून होतो. उदाहरण बघूया. अ आणि ई. अ, ई वेगवेगळे उच्चार स्थाने आहेत. वेगवेगळे उच्चार स्थान आहेत. आ, ई वेगवेगळे उच्चार स्थाने. ई, ए यांच्यामध्ये सुद्धा दोन वेगळे उच्चार स्थान आहेत. अशा पद्धतीने आपण स्वरांचे प्रकार बघितलेले आहेत.